भरू दे रंग आमच्या या गणा शिव पार्वतीच्या गणा आज वंदितो यारणा शिव पार्वतीच्या गणा आज वंदितो यारणा भरू दे रंग आमच्या या गणा भरू दे रंग आमच्या या गणा शिव पार्वतीच्या गणा आज वंदितो यारणा शिव पार्वतीच्या गणा आज वंदितो यारणा भरू दे रंग आमच्या या गणा भरू दे रंग आमच्या या गणा पहिले नवन बोलू गुणाला गणपती देवाला बोल गणपती देवाला बोल गणपती देवाला दुसरे नमन बोलू गुणाला माता माताळीला बोल माता माताळीला ऋषी पराशर ऋषींच्या उशापाने मी अफाट शक्ती तर मिळवलीच आहे, पण भूलोक पाताळ लोक यावर तर माझी सत्ता मी काबीज केलीच आहे. असाच जातो आणि ते स्वर्गलोकी माझ्या स्वाधीन करतो आणि होतो या त्रिभुवनाचा राजा. नारायण नारायण कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरूप हा माझा त्या विठोबाला सांगा निरूप हा माझा त्या विठोबाला सांगा कशी भेट तुझे पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझे पांडुरंगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा तुझ्या दर्शनाला कशाला उरांगा तुझ्या दर्शनाला कशाला उरांगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा निरोबा माझा त्या विठोबाला सांगा नारायण नारायण नारायण. अरे मुश्कासुरा तू आणि इथे नारंदा ऋषी पराशर ऋषींच्या उशापाने मी अफाट शक्ती मिळवले. स्वर्गलोक भूलोक यावरती माझी सत्ता प्रस्थापित केलीच आहे. असाच जाऊन ते स्वर्गलोक आणि माझ्या स्वाधीन करतो आणि होतो या त्रिभुवनाचा राजा. नारायण नारायण. अरे मुश्कासुरा एवढेच ना. प्रथम तू त्या इंद्राची अमरावती काबीज कर आणि हो या खंड त्रिभुवनाचा राजा. नारायण नारायण. ठीक आहे नारंदा, यावे आपण. या असुरांना काही सांगितलं तरी भुलतात. या असुरांना अजून देवतांचा पराक्रम माहित नाही. नारायण नारायण. नारंदाने सांगितल्याप्रमाणे जर का मला या त्रिभुवनाचा राजा व्हायचा आहे तर असाच जातो त्या इंद्राकडे आणि त्याची ती अमरावती माझ्या स्वाधीन.
अर्थात अर्थात देवराज इंद्र म्हणतात तो मीच. आपल्या अमरावती किती सुख आणि समाधान आहे. सगळीकडे कसा आनंदी आनंद आहे. आपल्याला आपल्याला कशाचीच कमी नाहीये. नारायण मुनी सांगितल्याप्रमाणे हीच ती इंद्राची अमरावती. कोण इंद्राव? ही तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर. कोण चालता हो इथून? कोण मुष्कासुरा? नको ते स्वप्न उरी बाळगू नकोस. ही अमरावती म्हणजे आम्हा देवांची भूमी आहे. काय म्हणे ही अमरावती आम्हा देवांची भूमी आहे? ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि चालता हो इथून. मुष्कासुरा, तुझ्यासारखे कित्येक दैत्य आले आणि पळून गेले. ही तुला अजून या देवेंद्राचा पराक्रम ठाऊक नाहीये. अरे तोच तर पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. जर तुझ्या अंगामध्ये असेल सामर्थ्य तर भिडाव कामगिरीला जमचेर. ठीक आहे तर वचन. इंद्रा तू विचार कर. तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर. अरे पुष्कासुरा आल्या मार्गाने चालता हो. नाहीतर प्राणाला मुकावे लागेल. एवढं मात्र लक्षात ठेव. आल्या मार्गाने चालता हो. अरे इंद्रा प्राणाचं भय तू मला दाखवू नकोस. बरं बोला ना, तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर. कोण इंद्रा? पळून पळणार कुठे? आलोच तुझ्या मागावर. वाचवा. देव या देवेंद्राला वाचवा. देवेंद्र, अशी कोणती अवचित घटना घडली? देव त्या मुष्कासुराने सर्वप्रथम भूलोक, पाताळलोक आणि माझ्या अमरावती काबीज केले आहे. तिथून कसा बसा मी निसटलो आहे. या देवेंद्राला शरण या. ही तर फारच गंभीर घटना आहे. होय महादेवा? देवाजी महादेव, यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. आता नारदांचा आवाज. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. स्वरूप पाहतो स्वामी मनामध्ये नांदतो. स्वरूप पाहतो स्वामी मनामध्ये नांदतो. अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. अंतरंगी रंगलेले
समस्त देवतांना या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम. आशीर्वाद असो. देव हो, आपण सारे चिंतित. नारद स्वामी, त्या ऋषी पारशाच्या उत्साहाने उन्मत्त झालेला तो मुष्कासुराने त्याने सर्वप्रथम भूलोक, पाताळलोक आणि माझी अमरावती काबीज केली आहे. यातून आपणच काही मार्ग सांगा. देव हो, यातून मार्ग म्हणजे एकच, ते म्हणजे विघ्नहर्ता गणेश. बाळ गणेश, हे पिताश्री, आपण तर विघ्नहर्ता आहात. देवांवर आलेल्या संकटातून आपणाला आपणच दूर करावे. जी पिताश्री, पाहतोच मी त्याचा समाचार. कोण? इंद्रा, पळून पळून पळणार कुठे? शेवटी सापडलास ना. अरे वा, हे तर बरेच झाले. सारे देव इथेच सापडले. मुष्कासुरा, तुझ्या शक्तीचा तुला फार गर्व झालाय. यात तुझा अंत होऊ शकतो. काय म्हणे हा चिमुरडा, तुझा अंत येऊ शकतो? अरे आल्या मार्गातून बाजूला, नाहीतर प्राणाला मुकशील. मुष्कासुरा, एवढं तुझ्यात एवढं सामर्थ्य असेल तर मिलव शमशेरीला शमशेर. लवकर अरे गणेशा, गणेशा तू माझ्या मार्गातून मागे हो. हे पुष्कासुरा, आल्या मार्गाने चालता हो, नाहीतर प्राणाला मुकावे लागेल. एवढं मात्र लक्षात ठेव. पुष्कासुरा, आल्या मार्गाने चालता हो. हे गणेशा, मी तुला शरण आलो आहे. मला अभय दे. ला 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 ला. हे शिव कुमारा, तू जय वदना. हे शिव कुमारा, तू जय वदना. मी करतो रणी तुझी आराधना. मी करतो मनी तुझी आराधना. हे शिव कुमारा, तू गज वदना. हे शिव कुमारा, तू गज वदना. मी करतो मनी
हे वंदन करतो हे श्री गणेशा तव चरणाची साथ हवी दर्शन दे तू या शुभ दिना तव चरणाची साथ हवी लागो चंदना तव चरणा गजानना तोडी बंधना मन रंगणा तोडी बंधना गजानना लागो चंदना सारे भक्त तुझे गुण गाऊ दे सारे भक्त तुझे गुण गाऊ दे तुझे कार्याचा तू दाता भक्तांचा वाली अनंता शुभ कार्याचा तू दाता भक्तांचा वाली अनंता आज रंगण रंगिया भरू दे आज रंगण रंगिया भरू दे सारे चला चला ग चला चला ग मिळून आपण साऱ्या जाऊया चला चला ग चला चला ग चला चला ग मिळून आपण साऱ्या जाऊया दया दुधाचे भरून माठ आपण घेऊया चला जाऊया माठ घेऊया चला जाऊया चला जाऊया माठ घेऊया चला जाऊया चला चला आपण साऱ्या जाऊया चला चला आपण साऱ्या जाऊया दया दुधाचे भरून माठ आपण घेऊया चला जाऊया माठ घेऊया चला जाऊया चला चला ग चला चला ग
अगं हिरा, अगं तारा, आपण सारे मुली मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खरं, पण एकीलाही मथुरेला जायचा रस्ता माहित आहे का ग? अगं मला तर मुळीच नाही बघ. मग आता टोळेला माहिती का बघ? काय ग तुला माहितीये? करत असते. हो आलं माझ्या लक्षात. त्या शेजारच्या काकूला हाक मारू पाहते बघ. हो हो मारू का? हा मार. ए मावशी, ए मावशी, मावशी ग मावशी. आले आले ग पोरीनो. अग ग राधाबाई, अग ग राधाबाई, हाक कशाला मारते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? राधाबाई, अगं राधाबाई, आता कशाला मारते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? अग राधाबाई, अग राधाबाई, हाक कशाला मारते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? अगं राधाबाई, अगं राधाबाई, आता कशाला मारते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? अग पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी. अग पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी. अग बाजाराची माहिती नाही तेव्हा आठवते ही म्हातारी. अग बाजाराची माहिती नाही तेव्हा आठवते ही म्हातारी. अग विकायला राधे मी, अग विकायला राधे मी, आजवरीच आणते. माझ्या विण राधे तुझ काय अडते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? अगं राधाबाई, अगं राधाबाई, आता कशाला मारते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? अग राधाबाई, अग राधाबाई, हाक कशाला मारते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? माझ्या विण राधे तुझ काय अडते? अगं राधाबाई, अगं राधाबाई, आता कशाला मारते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? माझ्या विण राधे तुझं काय अडते? दमली ग दमली. अगं मावशी, आम्ही सारा मुली मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ, पण एकीलाही मथुरेला जायचा रस्ता माहित नाही म्हणून तुला हाक मारला. अगं पोरीनो, मला रस्ता माहित आहे, चला तर. चल तर. एकच होता. आबा आबा ये. अगं पोरीनो, मथुरेच्या बाजाराला चाललात खरं, पण घेतलात काय, नेसलात काय, प्रथम सांगितलं पाहिजे. का सांगितलंच पाहिजे का? त्याशिवाय आपला मथुरेचा बाजार होणार तरी कसा? अगं मावशी, आम्ही सारा मुलींनी एकच थाट केलाय बघ. मग चला तर. चल तर. तुळेचा मी ग नंदलाला, अवसरलो या ग कुंजवनाला. गोकुळचा मी ग कुंज
गे राज यशोदेता हरी गोकुळचा निघनंदलाला अवतरलो या कुंजवनाला नंदाचा मी कृष्णगराजे यशोदेतारी नंदाचा मी कृष्णगराजे यशोदेतारी गोकुळचा निघनंदलाला गोकुळचा निघनंदलाला पाताळ यांमध्ये गमन करणारा श्रीकृष्ण भगवान म्हणतात ते मलाच. बोला पुंडलिक वरदे. काय करावे या गोकुळातील गवळींना. गोकुळातील दूध हे त्या क्रूर मामाच्या नगरीत न जाता गोकुळातच राहिलं पाहिजे. याकरिता गोकुळाच्या बाजारासाठी गोकुळातील 360 अष्ट गोपिका मिळून थाटमाट करून मथुरीच्या बाजारी चाललेत. त्यांचा मार्ग हा प्रतिबंध केलाच पाहिजे. आणि ही कामगिरी आपण स्वतः न करता आपल्या जोडीचे सुदाम यांच्यावर सोपवूया. त्याकरता त्यांना एकदा हाक मारून पाहू. मित्र सुदाम. आलो देवा. देवांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. देवा, एकाएकी बोलवण्याचे कारण. मित्र सुदाम, आपल्या गोकुळातील गवळणी मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. गोकुळातील दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे. याकरिता त्यांचा मार्ग प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी तुम्हा दोघांवर सोपवत आहे. ठीक आहे देवा, यावे आपण. ठीक आहे, तर येतो मी. अरे पेद्या, अरे देवाने आपल्यावर कामगिरी संपवली बघ. मान्य आहे, तुला जपण्यातली आहे आधी. अरे मला नाही जपणार, तुला जपेल ना. मला जपते रे, पण कसा जरा भीती वाटते. मग आपला वाकड्याला बोलवूया काय? होय होय, तो घरातच आहे. घरात आहे ना? होय होय. हा, बोलवूया. हाक मार. वाकड्या. काय अरे लवकर ये, लवकर. अरे आलो. अरे लवकर ये. का रे सुदाम्या हाक मारितो. अरे का रे सुदाम्या हाक मारितो. गाई सोडील वनाला, माझी कपिला गाय चुकली ती दिसली कोणाला. माझी कपिला गाय चुकली ती दिसली कोणाला. कारे सुदाम्या कारे सुदाम्या गाई सोडीला वनाला, गाई सोडीला वनाला. माझी कपिला गाय चुकली दिसली कोणाला. माझी कपिला गाय चुकली दिसली कोणाला. कुठे गेला होता? बीचवर, मांडवी बीचवर. याला थांबणार भीतवर. मग कुठं? मी काय म्हणतो, तुम्ही एवढा मग घाईने त्याच्यात लोलवलं. अरे तुला कुठे लोलू आम्ही? अरे हे दुधाम्या, तू याला ताकदलेला ना. अरे हा आपल्या बरोबरचा, त्याला माहिती असायला पाहिजे की नाही. अरे माझी भाट्यातली मग तेच सांगतो, त्याला माहिती असायला पाहिजे की नाही. हा लोलवतो काय आम्ही काही. अरे बाबा, त्याची भाषाच तशी आहे. अरे मेले लोलवतो ना मग. थांबले. अरे बोलवलं म्हणाला तू, त्याची भाषा तशी आहे ना. मग त्याच्यात लोलवलं. अरे काय माहितीये, हा, कृष्णदेवाने आपल्यावर कामगिरी संपवली आहे. मग ती तू मग दोघातली. आमचा दोघांना तो माझा पिढी आहे. मी याला थांबणार बिलियन. हा मग तू माझ्यावर यायला पाहिजे. मग तू आता म्हणते म्हणजे काय केली मोठी कठीण काम दिली. हा मग कठीण कामगिरी आहे म्हणूनच बोलवलं तुला. दही, सगळं मिळणार. म्हणजे तू मिळणार आहे हा खलो तर मग तर मी तयार आहे. होय ना? एकटा
मग कामगिरी आहे का अरे ह्या फटाकल्या नाही म्हणतात हा, तेच करायचं आपल्याला बघ. अरे हे म्हणतात रवा. आता पण तुम्ही मला डोलवलं होता त्यात. अरे बघ देवाने कामगिरी संपवली आपल्यावर. अरे ती कोणती 360 अष्टगोपिका मिळून 3 थाट 8 9 अरे समजव रे 8 9 9 अरे मग काय 360 अष्टगोपिका मिळून थाटमाट करून. थाटमाट करून अरे ह्याला थांब. अरे त्याची भाषा तशी आहे रे. तू समजलास ना हा थांबतो. बघ 360 अष्टगोपिका थाट हा अष्टगोपिका मिळून अष्टगोपिका मिळून थाटमाट करून. काय थाटलो थाटमाट करून म्हणजे थाट मात करू. हा आता बघायचा मथुरे बाजारी चालले दही दूध घेऊ. मग जाऊ दे आपल्या आवाजात काय आता त्यांना त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला. ठीक आहे हा. मग मी काय म्हणतो त्या एवढ्या म्हणतो तुम्ही दही दूध घेऊन जातायत ना हा. त्या हैतली थय बघायचे थय दिसत नाही हा दाखवतो बघा. आता हे तू पण बघा. हे बघ या माझ्या काठीच्या टोकाकडे बघ. काय झालं काय त्या तोपाकले बघ काठीच्या टोकाकडं काय काठीच्या टोकाकडं. ठीक आहे हा. अरे पेंड्या ये धर हे बघा जातो हे बघ जाऊ दे. हे बघ. हा बोल वाकड्या ही माझ्या डोल्यात डोले घालून बघत्या काय म्हणतोस काय मला वाटतं लाईन देते जरा पुढं बघ. हे लाईन देते काय माझ्या गळ्यात लायसन आहे बघ. अरे एकटीने एवढी लाईटनं घातली तर माझं का किती म्हणा अरे ये बेंद्या हा बोल वाकड्या म्हणजे ही तुमच्या आईची आणि तुझ्या पण आईची ए! हा? तुला काय बोलायचं ना मग मावते त्याला ती मुलं ये काय रे वाकड्या मी काय म्हणतो आज खूपच छान दिसते मथुरेच्या बाजाराला चालले मग खूप छान नटूनच जाणार ना. आता वय मग तुझं मला त्याला दुधू देतील देते हा. अरे ए तुझा म्या हा वाकड्या मला दुधू देते बोलले देते बोलले घेऊन ये मग. घेऊन ये. हा घेऊन ये. मला पण आण. आवाज आला. भरपूर चांगला. ऐकायचं का ते? ऐकायचं? तू मला लय मनात बनले दला ती बोले ये काय रे सुदामा पेली धरली माझं नाव पण विचारली तुला एवढा टिकला लादबिंद पोलगा दिसत ना मला आठवते आहे ती तिच्या मनात मी आहे. म्हणजे तू मेला आता फुगले अरे सुदामा म्हणाली ती. तुझा मग? अरे माझं नाव एका मिनिटात विचारली म्हणजे किती इथली. म्हातारी मावशी विसरणारच ना. पेली जाणार माताली काही माताली आता ते राहतं ते बोल बोल तेच. काय म्हणताय तू? मावते मी काय काय वागताय? म्हणते माझ्या एखादं तुझं तर नाव दे ना थांबा घेते. खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका वाकड्या मी तुझी मांजर तू माझा चुलीवरचा बोका. बोका म्हणाली बोका. काय म्हणतो काय म्हणजे मला ही म्हातारी बतावा लागली हा. तुलीवरचा गॅसवरचा बनव, चुलीवरचा. चुलीवरचा. खायला झालेला. मोल ये तू माझं थकल्यानंतर मला माझ बोता बनवली तू पण नाव मी घे. पण नाव देतो ऐक दला थायाच्या पानाखाली छता ठेवला झाकून काय थायाच्या पानाखाली छता ठेवला झाकून कशासाठी? आता देवाला दाखवून हा. आणि मावतीचं नाव घेते छता खालनं बघतो वाकून अरे मेल्या छता आली आली तोंडात होता असं होय? या तुम्हाला त्याला नाही लगेच काय आणि मग तू बोललास असं ना काय बोलला होता माझी खाली गुन्हे बघतो होते. वाकून. त्याची
पण मावशीला समजा पाहिजे ना. मावशी म्हणजे खाल्लं काहीतरी स्वतः आहे. अरे ती हरियाली बाली नसते ना ले, त्याला वल्ल दिसत नाही. मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता मी काय म्हणतो, त्या मावतीला आता सांगा इथं फुले बोलवा. मावशी मोर आहे. चांगले मी सांगू मग कोण सांगू. हा, सांगतो. मावशी तुला मथुरी बाजारी जाता येणार नाही. मावशी आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? आम्ही पेंड्या हिने अजून आपल्या बोलवलेलं नाही. वलेकलांना आम्ही आयती बाबतात दोन. अरे आपण आयशी बाप्पाचे 2 आहेत माहितीये. मग हिला माहिती नाही. तिला विचारू. काय नाही, थांब तिला. मावशी या आयशी बापसाचा 2 आणि मी तिसरा. आता आम्ही तिघाला. हा बाकीला तू सांग रे. हा. मावशी आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी. कृष्णदेवाच्या हुकमावरून तुम्हाला मथुरी बाजारी जाता येणार नाही. ठीक आहे. अगं पोरीनू, आपण चालून चालून दमल्यामुळं पिंपलांच्या पाराखाली विश्रांती घेऊया. अरे ए पेंड्या, हा वाकड्या. अरे आपल्याला देवाने दिलेली कामगिरी झालेली आहे. आता जाऊया देवाकडे. गोकुळचा मी श्रीहरी गराधे, गोकुळचा मी श्रीहरी, गोकुळचा मी श्रीहरी गराधे, गोकुळचा मी श्रीहरी. कुंजवनी गती सोमरली नंदाचा मी श्रीहरी, कुंजवनी वाजवी मुरली नंदाचा मी श्रीहरी. गोकुळचा मी श्रीहरी गराधे, गोकुळचा मी श्रीहरी, गोकुळचा मी श्रीहरी गराधे, गोकुळचा मी श्रीहरी. आपल्या सवंगडांवर सोपवलेली कामगिरी त्यांनी काही केलेली दिसत नाही. ही कामगिरी आपल्या स्वतःलाच करावी लागणार. राधे उभी राहा. आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? राधे श्रीकृष्ण भगवान म्हणतात तेच मी. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी दुरा, विठेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे जसजशी माझ्या भक्तांवर संकट येतात तसतशी मला नवनवीन रूपे धारण करावी लागतात. तर सांगा आपल्या जन्मखुणा. ऐक तर राधे, पहिला अवतार कुर्म, वामन, परशुराम, नरसिंह, राम असे आणि हा 8वा अवतार मी श्रीकृष्ण धरला आहे. राधे पटली माझी जन्मखुणा? हो मुलींनो, हे तर खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत. चला आपण यांना शरण जाऊ. जा तुला रजा आहे, जा तुलाही रजा आहे, जा तुला रजा आहे. देवा थांब राधे. मागच्या दारात पश्चात आणि बासट तुला हाय हुशार. हाय हुशार. आता मी काय बोलतो? काय बोलतोस? आपण आलेला आहे. हा हे आलाय. अरे गुराकडं याला आज गुराकडं मग कामावर आलाय. कामावर आहे? हा, असं होय. राज दरबारात आलायस तू. आणि नाही तर कसं माहितीये ना, तुझ्याकडे रोज मी नाही ना म्हणून मला माझ्याकडे नाही ना कुठे असं. आपण बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, तू काय मग? तू 2-3 दिवस ज्या काय मला डबल गुट्या करायला लावलात ना, अरे तुझं मेल्या लग्न नाही झालं, काय नाही झालं, मी तू गैरहजर का होतास? याला गेलेलो आता महाशिवरात्र आली ना रे. म्हणजे तू कार्यक्रमासाठी गेला नमन नमन आमचा आता रत्नागिरी. रत्नागिरी? हा, अच्छा रत्नागिरी. होय. हा. म्हणजे तू त्याची प्रॅक्टिस करत होता? अरे ते रिहर्सल करून घेता दीपकांशा धुरला पाडून टाकला. काय केलं? हा? घुरला? धुरला. अच्छा, हो, होय. धुरला.
तर मी काय म्हणतो, अरे तुझ्या वाटणीच्या मी डबल दुट्या करून जमलोय, तेव्हा महाराजांचं आसन पण बघतो आणि वैद जर डोला लागला तर महाराज आले तर मला पुकारा मार, समजला? पुकारा काय म्हणशील? काय ठीक आहे, येतो हा मार या पकड. तू काय विमान आणलाय? विमल कसला मिळालाच नाही की मला आणावे का? काय ठेवली नाही एकच होती. पारा व्यवस्थित खेळ. व्यवस्थित मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र तो कौशल्य किती आनंदात चालत आहे. काय चालणार नाही हो. आपले पहारेकरी म्हणजे तो पण झोपा काढत आहे की पारा करत आहे हे पहिलं पाहावं लागेल. कोण शिपाई? बोला महाराज. आपला पारा कसं काय आहे? एकदम गुलाबाच्या फुलावानी. शाबास शिपाई. बोला महाराज. मी थोडा वेळ विश्रांती घेतो. हो महाराज, विश्रांती आपला करा. पारा व्यवस्थित द्या म्हटलं. हो महाराज. निम्मा घरात दीड जमणीचा नोकर माझ्या शासनामध्ये झोपा काढतो. निम्मा घरात याला निंदावं की वंदावं हेच काही कळत नाही. महाराज एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीला आग लागली तर त्याने काय करावं? बाजूला जर पेट्रोल पंप असेल 5 लिटर पेट्रोल आणून त्यात वापरावे. महाराज एका गरीब शेतकऱ्याची बायको चोराने पळवून नेली तर त्याने काय करावं? तर त्याने दुसऱ्याची बायको पळवून आणावी. या माझ्या हा माझा शासन माझ्या शासनाची झोपा काढता. शिपाई मी थोडा वेळ विश्रांती घेतो. ही काय महाराज? आपला पारा व्यवस्थित द्या म्हटला. एकदम गुलाबाच्या फुलावानी. अरे तरी पण मारला. रोज गवळणी 10 वाजता यायच्या. आज 12 वाजून गेले. या गवळणी कुणी बंद केल्या? महाराज मला माहिती आहे. बोला. याच्या वंशात बंद केला. बोला सांगताय की नाही? बोला लोक. देवाच्या आयुष्यभर सांगतो मला तुम्ही बंद केलेल्या. माझा सांगताय की नाही? बापूच नव्हता महाराज, तेव्हा नव्हता. निमक खरं बोला महाराज. या रोज गवळणी 10 वाजता यायच्या. तो तुमचा कांटा कृष्णा असेल. कृष्णा शिपाई असंच लेकरूला हजर करा. येता की नाही? शिपाई पारे थोडा वेळ विश्रांती घेतो.
बोलण्याचं कारण काय क्रूला? अरे काय काय बोलण्याचं कारण म्हणजे एवढंच, असंच गोकुळात जा आणि कृष्णाला हजर करा. या लवकर. ठीक आहे क्रूला, या आपण. येतो मी. तालिया उडा मामाच्या चरणी साष्टांग नमस्कार. अरे धिक्कार आहे तो मामा म्हणायला. अरे कृष्णा, अरे पण अजून केलंच नाही. रोज गवळणी 10 वाजता यायच्या. या गवळणी कुणी बंद केल्या? मामा या गव्हाने आम्हीच बंद केलं. अरे कृष्णा, लहानपणी मोठा घास घेऊ नकोस. मामा तो पाणी पिल्याने खाली जातो. अरे कृष्णा, पाणी पियाने खाली जातो. अरे एवढी तुझ्या अंगामध्ये घमंड असेल तर शिकारी त्याला वाढ. या आधी